हॅलो हॅलो मातला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल नो आणि नो वरती एक धाव या ठिकाणी नक्कीच धावून पूर्ण करत आहेत. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी नक्कीच मी तर म्हणेन खराब म्हणावे लागेल सह्याद्री मित्रमंडळ संघाकडून. स्ट्राईक वरती खेळाडू पण पाहता तो म्हणजे स्वप्नील. नक्कीच संदीप मध्ये पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा. इथे हा फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ हवेच्या लाटांवरती स्वारून सीमारेषा बाहेर. संदीपच्या बॅटमधनं षटकार. वेट ऑन वॉच. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु धाव मिळणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावरती. फटका हा देखील चांगला आहे परंतु अगदी या ठिकाणी पाहिलं तर निर्धार स्तरावरती हा चेंडू अडलतोय. डॉट 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला 11 धावा. सुरुवात चांगली केली गेली. पंचांचा इशारा नो बॉल. सातत्याने नो बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळतात. जिथे डॉट पर्सेंटेजची गरज आहे तिथे सातत्याने नक्कीच गोलंदाज या ठिकाणी नक्कीच गोलंदाज मिथून खराब कामगिरी करतोय. बॅकफुट होते आले. पंच केलाय. फिल्डिंग या ठिकाणी अगदी डीप मध्ये चांगली केली जाते परंतु स्वप्नील सध्या तरी लय मध्ये दिसतोय. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. अजून एक धाव स्वप्नीलच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा. इथे हा फटका चांगला आहे. टॉमच्या बॅटमधनं अगदी सरळ रेषेमध्ये हा ट्रेडमार्क स्ट्रोक टॉमच्या बॅटमधनं षटकार आलाय. इथे हा फटका चांगला परंतु एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पाहिलं तर अजूनही पहिलं सुरू आहे. भरपूर लांब हा षटक झालाय. आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. हा देखील फटका चांगला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न. जर का पहिल्याच अटेमध्ये थ्रो आला असता तर नक्कीच इथे रनआउट देखील झाले असते परंतु या ठिकाणी पाहिलं तर एक धाव कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच मी तर म्हणेन एक नवा विक्रम केलाय. तब्बल 22 धावा कुठून काढल्या गेल्यात त्या म्हणजेच सुभाषनगर अष्टविनायक संघाकडून. 31 धावा संख्येचा टार्गेट आहे परंतु आता उर्वरित अजूनही 9 धावा पाहिजेत परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक धाव फलकावरती. की इथनं जर पाहिलं तर सुभाषनगर अष्टविनायक संघानं सिंगल डेबल जरी काढल्या तरी देखील हा सामना आपल्या बाजूमध्ये करू शकतात. यॉर्कर लेन परंतु त्या ठिकाणी अगदी पाहिला तर खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोकनं एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 धावा. 6 धावसंख्येची गरज. षटकार मारण्याचा प्रयत्न होता संदीप यांचा परंतु बॅटची अगदी कडा होती परंतु यष्टीरक्षक यांच्याकडनं दूर. फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच एक धाव डीप मध्ये संजय आहे. चांगली फिल्डिंग संजय यांच्याकडनं पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो बॉल. यस नो कॅन्सल. कॅन्सल कॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. एकच धाव फलकावरती ऍड करायचे आहे. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजे सुभाषनगर अष्टविनायक संघानं अभिनंदन परंतु हार्ड लक टीम
सह्याद्री मित्रमंडळ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं पाहिलं तर तब्बल 2 षटकार आणि 5 सिंगल आल्यात. नक्कीच संदीप ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 17 धाबा त्याच्या बॅटमधनं. तर संदीप आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ विरुद्ध मनोरमा नगर जी विंग. तर लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. संदीप आपण यायचं लगेचच. संदीप आपण या लगेचच मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी. तर मेघाताई यांना विनंती असेल की आपला शुभस या ठिकाणी संदीपला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. तर लगेचच टॉस देखील आपण या ठिकाणी झालंय. टॉस जिंकलाय या ठिकाणी मनोरमा नगर जी विंग या संघानं. तर सह्याद्री मित्रमंडळ संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर लगेचच मनोरमा नगर जी विंग आपण लगेच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाठवायची आहे. हॅलो. तर मॅचला सुरुवात टॉस जिंकलाय तो म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ या संघानं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टॉस जिंकून आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले म्हणजेच मनोरमा नगर जी विंग या संघाला. तर मॅचला सुरुवात पहिला षटक घेऊन आलाय संजय बॉलिंग ट्रॅकवरती. परंतु दुसऱ्याच बाजूला जर पाहिलं तर नक्कीच मनोरमा नगर जी विंग संघाकडनं रतीन आणि अभिषेक यांना पण पाहता. रतीन आणि अभिषेक मात्र हे दोन सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात लाख लाख शुभेच्छा. खोलवटपाचा हा चेंडू रनआउटची संधी. परंतु या ठिकाणी रतीन मात्र पॉपिंग क्रेज मध्ये सेफ आहेत. फटका चांगला अगदी ग्राउंड शॉट जोरदार प्रहार केलाय. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. गॅप पत्न ट्रॅव्हल होत असताना 4 रन. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय.
नक्कीच सह्याद्री मित्रमंडळ संघाचा विचार केला तर ही त्यांची तिसरी मॅच, परंतु सह्याद्री मित्रमंडळ संघाचा विचार केला तर दोन्हीही मॅच पराभूत झाले, परंतु या मॅचमध्ये जिंकणं महत्त्वाचं आहे. हा फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये आता खेळाडू आहेत स्ट्रेटला, परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. अभिषेक सध्या तरी लय मध्ये आहे, परंतु इथनं फक्त एकच धाव. फटका हा चांगला आहे, बॉल चालला सरळ सीमारेषा बाहेर, रतीनच्या बॅटमधनं षटकार. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या माफी असावी, एक चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. आतापर्यंत 16 धाबा धाव फलकावरती. हा देखील फटका भरपूर चांगला, पंचांचा इशारा, रन्स मिळतील 4, चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मनोरमा नगर जी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धाबा. नक्कीच आता मात्र मैदानाच्या आत खेळाडू देखील तापले गेलेत. जसं आता ऊन तापलाय तसा देखील आता खेळाडू देखील तापत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज नक्कीच गोलंदाज स्वप्ने आल्यानं पाहता डॉट बॉल, परंतु या ठिकाणी हा चेंडू नो असेल. नक्कीच नो बॉल. एक अवांतर धाव धाव फलकावरती ऍड. झेलची संधी, झेल महत्वाचा होता, परंतु या ठिकाणी नक्कीच झेल ड्रॉप, परंतु त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून अभिषेकला मात्र परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर पहिला विकेट मिळवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सह्याद्री मित्रमंडळ. नो बॉल. नो. हॅलो, सातत्याने नो बॉल, परंतु पंचांचा इशारा हा देखील नो बॉल आहे. स्वप्नील खराब कामगिरी करतोय सातत्याने. नक्कीच जो बॉक्स आहे त्याच्याही नक्कीच टच असताना देखील नो मिळतो, परंतु या ठिकाणी पाहतो अजून एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. फटका हा देखील चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित या ठिकाणी पाहता चंकी चांगली फिल्डिंग करत असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मनोरमा नगर जी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 29 धाबा धाव फलकावरती. 30 धाबा माफी असावी. अगदी लबू फुलटॉस हा चेंडू होता, परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीनं. धावांचा विचार केला तर 31 धावा. स्लोवर बॉल, रनआउटची संधी, परंतु डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु तत्पूर्वी रतीन मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. हा देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग, परंतु एकच धाव, एकापेक्षा जास्त काय नाहीये. ओ, हा देखील फटका चांगला गॅप मधनं बॉल चालला सरळ एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भरपूर चांगल्या सध्या तरी स्थितीमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजेच मनोरमा नगर जी विंग. इथे हा देखील फटका चांगला आहे, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी.
डिकलं आणि त्याच दरम्यान सौरभ लाड निर्भया हॉटेलचे मालक त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वॉर्ड क्रमांक 25 लीगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा 44. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अथर्व यांना पाहता आणि पहिलाच बॉल या ठिकाणी हा डॉट आलाय. चांगली ऍक्शन आहे अथर्वची, परंतु इथे हा बॉल हातातून निसटलाय. पंचांचा इशारा, नो बॉल आलाय. नो बॉल, नो +1. 2 धाबा धाव फलकावरती ऍड. त्याच दरम्यान सौरभ लाड निर्भा हॉटेलचे नक्कीच मालक त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचा आपण करूयात वॉर्ड क्रमांक 25 लीगमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. हा देखील फटका चांगला, परंतु एक धाव या ठिकाणी रोखू शकत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते, ती म्हणजेच मनोरमा नगर जी विंग संघाकडनं. हा फटका चांगला, परंतु अगदी गॅपमध्ये जातोय. एकच धाव. दोन्ही संघांचा विचार केला तर सह्याद्री मित्रमंडळ मागील दोन्हीही मॅचेस लॉस झाले, दोन्ही मॅच पराभूत. परंतु त्यानंतर मनोरमा नगर जिविंगचा विचार केला, एक मॅच जिंकले परंतु एक मॅच पराभूत. ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर महत्त्वाची आहे. परंतु गोलंदाज अथर्व करतोय काय? नो वरती आलाय हा षटकार. तब्बल 7 धावा धाव फलकावरती आणि धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचत तब्बल 58 धावा. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा, नो बॉल वरती षटकार. आणि अगदी आतापर्यंतचा हा हायस्ट स्कोर पाहायला मिळतो, तब्बल 66 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहता 3 धावा कंप्लीट, परंतु 4थ्या धावेवरती फलंदाज बाद झालेले आहेत. अमित 3 यस, शेवटच्या बॉलवरती एक धाव कंप्लीट होते. तब्बल 70 धावा धाव फलकावरती 71 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ या संघासमोर 24 बॉल आणि 71 धावा संख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच गावदेवी 11 विरुद्ध सुभाषनगर अष्टविनायक. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
तर या ठिकाणी परिफॅब्रिकेशनचे विकास पाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर आपलं या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 25 लीगमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक हे स्वागत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर विकास पाल यांना विनंती असेल आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. परिफॅब्रिकेशनचे जे मालक आहेत आणि नक्कीच त्यांच्या या ठिकाणी व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केलं जाईल. तर हॅलो. तर मॅचला सुरुवात तब्बल 71 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी संजय आणि चंकी यांना पण पाहता, परंतु पहिला षटक फेकण्यासाठी रतीन बॉलिंग ट्रॅकवरती 24 बॉल 71 धावसंख्येची टार्गेट. तर सुभाषनगर अष्टविनायक संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. फुल टॉस जेल ती संधी आणि पहिलाच बॉलवर त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. संजय बॅक टू द पवेलियन. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीमसाठी भरपूर महत्त्वाचे आहे. नक्कीच गावदेवी 11 संघाने लगातार 2 सामने जिंकले, परंतु सुभाषनगर संघाने एक मॅच जिंकले परंतु एक मॅच पराभूत झाले आणि आता नेक्स्ट मॅच मात्र पाहायला भरपूर मजा येणार. परंतु या मॅचमध्ये एकतर्फी सामना पाहायला मिळतोय की काय. मनोरमा नगर या संघानं पहिल्या सत्रात 70 धावा कुठल्या गेल्या, 71चा टार्गेट, परंतु सह्याद्री मित्रमंडळ संघाकडनं सुरुवात थोडी पाहायला मिळते. 2 धक्के लागले गेलेत. फटका चांगला, परंतु या ठिकाणी पाहिला गॅपमध्ये बॉल. चंकी यांचा लक्ष नाहीये, परंतु पाहिलं तर एकट्याने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु धाव मिळणार नाहीये. बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहिले तर सचिन यांचा, परंतु हा देखील डॉट. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु या ठिकाणी झेल कंप्लीट केला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद. या ठिकाणी सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ हा संघ. फक्त एकच धाव आणि आतापर्यंत 3 फलंदाज मात्र बाद झालेत मैदानाच्या आत. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव रतीननं खर्च केले आणि तब्बल 3 गड्यांना बाद केलं. ऑन साइडला अगदी खेचून खेळण्याचा प्रयत्न चंक्यांचा राहिला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. नक्कीच हा चेंडू पंचांचा इशारा मात्र येतोय, डॉट बॉल आहे. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, झेलती संधी, परंतु या ठिकाणी 100% कमिटमेंट पाहायला मिळते. नक्कीच भरपूर चांगला प्रयत्न होते या ठिकाणी गोलंदाज विशाल यांचे. बॅकफुट होत आले, पंच केला, परंतु अगदी नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल, परंतु या ठिकाणी एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाहीये. फुल टॉस टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु मिस अँड प्ले, अगदी प्ले अँड मिस आणि त्यानंतर स्टंपिंग केलं गेलं. फलंदाज बाद. चंकी बॅक टू द पॅव्हिलियन. एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरंही संपलंय. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय.
पूर्णपणे आता मात्र ही मॅच मनोरमा नगर टीमच्या बाजूने पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतो अगदी अवलंब कापेटनं ऑन साईडला ढकलला गेला परंतु एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे हा फटका चांगला आहे. बॉल चालला सरळ सीमारेषा बाहेर 6 रन. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 धावा. अगदी या ठिकाणी झेलची संधी होती परंतु झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. हा देखील फटका चांगला आहे परंतु झेल या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळते. फलंदाज बाद. सातत्याने विकेट नक्कीच नवीन फलंदाज वेदांत यांना पण पाहतायत. फुलटॉस बॉल. फटका चांगला परंतु अभिषेक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या ठिकाणी हा देखील डॉट. षटक क्रमांक 30 ही संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 12 रन्स. चौथं षटक. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज मोहित. नक्कीच वॉर्ड क्रमांक 25 म्हटलं तर अगदी घराघरात क्रिकेट अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत वॉर्ड क्रमांक 25 क्रिकेट खेळलं जातं. नक्कीच सर्वांचा उत्साह वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपल्या सर्वांचे लाडके नक्कीच रोहित दादा राजेश शर्मा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र घडवली गेली आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न आहेत की आपल्या वाड्यातून चांगले खेळाडू नक्कीच पुढे यावेत. हा देखील फटका चांगला परंतु फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. रतीन यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. तर सर्व संघांसाठी नक्कीच एक महत्त्वाची सूचना. नक्कीच मॅच कोणी जिंको परंतु सर्वांसाठी मेडल आहेत हे लक्षात असू द्या. सर्वांनी ते मेडल नक्कीच आपला सन्मान घेऊनच घरी जायचं आहे. परंतु इथनं अजून एक फलंदाज बाद. सामना जिंकलाय या ठिकाणी तो म्हणजेच मनोरमा नगर जी विंग या संघानं अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सह्याद्री मित्रमंडळ टीम. सह्याद्री मित्रमंडळ टीमने लगातार 3 सामने मात्र पराभूत झाले. नक्कीच तर सह्याद्री मित्रमंडळ टीम आपण जायचं नाहीये. मेडल आहेत